काल केंद्रामध्ये महिला विधेयक जे आहे विरोधकांनी हाणून पाडलेलं आहे आणि आता सध्या माझ्यासोबत वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित आहेत. ताई, काल विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये महिला विधेयकाला विरोध करून हे हाणून पाडलेलं आहे, याकडे आपण कसं बघता? कालचा दिवस हा आपल्या भारताच्या इतिहासातील महिलांसाठीचा काळा दिवस मानला गेला पाहिजे. कारण भारतीय संविधानाने जो समानतेचा अधिकार दिलेला आहे, मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराच्या अंतर्गतच हे 33% आरक्षण जे महिलांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मिळणार होतं त्याची अंमलबजावणी 2029 पासून करण्यासाठीच हे जे विधेयक होतं त्याला विरोध करून विरोधकांनी आणि काँग्रेस पक्षाने हे दाखवून दिलेलं आहे की काँग्रेस पक्ष हा महिलांच्या विरोधातला पक्ष आहे, महिलांच्या हिताच्या विरोधातला पक्ष आहे आणि भारतातल्या सगळ्या महिला त्या कोणत्याही पक्षाच्या असू देत हे कधीही विसरणार नाही की महिलांना मिळणारं आरक्षण हे काँग्रेस पक्षामुळे नाकारलं गेलेलं आहे. पण जो विधेयक जे आलेलं होतं, भाजपा हे महिला विधेयकाच्या नावाखाली त्यांच्या सोयीचे मतदारसंघ पाडणार होतं, त्याच्यामध्ये फेरबदल होणार होते आणि त्यासाठी आमचा विरोध आहे असं विरोधी पक्षाकडून सांगितलं जातं. बघा, हे विधेयक आताच पहिल्यांदा आलं असं नाही. यापूर्वी अनेक वर्षांपासून हे विधेयक लोकसभेमध्ये मांडत गेलेले आहेत आणि हे विरोधकच त्याला विरोध करून वाजपेयीजींच्या काळामध्ये 3दा हे विधेयक आलं आणि 3दा विरोधकांनी त्याला विरोध केला. एकदा राज्यसभेमध्ये मंजूर झालं विधेयक, पण नंतर लोकसभेमध्ये काँग्रेसने ते विधेयक आणूच दिलं गेलं नाही. तर अशा पद्धतीने अनेक वेळेला काँग्रेसने हे सिद्ध केलेलं आहे की महिलांना विधानसभे आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्याच्या विरोधात हे काँग्रेस सरकार आहे आणि आता ते फक्त आरोपाचं राजकारण करतायत. ज्या वेळेला 2023ला हे नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झालं त्यावेळेला विरोधकांनी मुद्दा मांडला तिथे आणि विरोधकांनी हे विधेयकामध्ये नमूद करायला लावलं की जोपर्यंत डिलिमिटेशन होणार नाही तोपर्यंत हे विधेयक लागू केलं जाऊ नये. तसं त्या विधेयकामध्ये आलं सुद्धा. 16 एप्रिल 2026च्या आधी हे विधेयक लागू होणार नाही असं त्या विधेयकामध्ये आहे. आता ही मुदत संपल्यानंतर 2029ला जर हे विधेयकाची अंमलबजावणी करायची असेल तर डिलिमिटेशन करणं गरजेचं आहे, कारण की त्या विधेयकामध्ये तसं म्हटलेलं आहे. मग जर डिलिमिटेशन करणं गरजेचं आहे तर 2026ची आत्ता जनगणना सुरू होते. जनगणना जवळपास 150 कोटींचा आपला हा भारत आहे. याची जनगणना होईपर्यंत 2029ला कदाचित डिलिमिटेशन होऊ शकणार नाही. म्हणून 2011च्या जनगणनेनुसार डिलिमिटेशन करावं आणि त्या डिलिमिटेशनच्या मार्फत हे अंमलबजावणी 2029ला या विधेयकाची करावी असं हे बिल होतं. आता विरोधक त्यालाही विरोध करतायत. आता मला सांगा, जर एखादे डिलिमिटेशन झालं, जे मतदारसंघ वाढतील तिथे काँग्रेसचे पण उमेदवार उभे राहणारच आहेत ना, का फक्त तिथे भारतीय जनता पार्टीचे काही बिनविरोध येणार आहेत का निवडून? तसं नाहीये. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळणार आहे, प्रत्येकाला उमेदवार उभे करण्याचा तिथे अधिकार मिळणार आहे. ही गोष्ट वेगळी असेल की काँग्रेसला स्वतःवरती विश्वास राहिला नसेल की एवढं मतदारसंघ वाढल्यानंतर आम्हाला उमेदवार तरी मिळतील का, आणि म्हणून हा सगळा यांचा डाव आहे या विरोधकाला विरोध करायचा आणि महिलांना विरोध करायचा. आता तुमचं म्हणजे काय म्हणणं काय आहे की हे विधेयक मंजूर झालं पाहिजे का नाही? हे बघा, मोदी सरकार आहे. मोदीजींवरती आमच्या भारतातल्या प्रत्येक महिलेचा, मी म्हणेन काँग्रेस पक्षातल्याही प्रत्येक महिलेचा 100% विश्वास आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या समानतेच्या अधिकारासाठी मोदी सरकारने जे पाऊल उचललेलं आहे, आमच्या सरकारने जे पाऊल उचललेलं आहे आणि जे आश्वासन मोदीजींनी आम्हाला महिलांना दिलेलं आहे ते आश्वासन मोदीजी पूर्ण करणार. आता विधेयक पारित नसेल झालं तरी सुद्धा 2029 पर्यंत अनेक अधिवेशनं येणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे सरकार हे विधेयक पारित करून 2029 पासून महिलांना त्यांच्या समानतेचा अधिकार, 33% आरक्षणाचा अधिकार विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देतील. 50% आरक्षण जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चालतं तर विधानसभा आणि लोकसभांमध्ये महिलांनी का जाऊ नये? महिलांनी का तिथे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ नये? हा प्रश्न आमचा काँग्रेसला आहे. आणि परत मी तुम्हाला सांगते की काँग्रेसची ही जी सगळी ढोंगबाजी आहे ही महिलांच्या, पूर्ण देशातल्या महिलांच्या समोर आलेली आहे आणि आता काँग्रेस सरकारचा टिकाव लागणार नाही. मोदी सरकार हे बिल नक्कीच पुढच्या काळामध्ये पारित करून महिलांना त्यांचा समानतेचा अधिकार देईल. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.